मयूचा सेटअप बघितला, तिला आता हे पार्लर वगैरे चालू करायची काही गरज नव्हती. तिने आधी तिचं शिक्षण पूर्ण करायला हवं. ताईला काय सांगतोय तुझ्या ताईनी लोनवर घेतलेली, लोनवर घेतलेली, ज्याचे EMI पण फेडले नाही अजून. ती चेअर उचलली आणि तिला देऊन टाकली त्या टाइमपास पार्लर. ताई आणि तिचा दानशूरपणा. अरे आपण तरी काय सांगणार हिला? तुम्ही दोघं असं का बोलताय माझ्याबद्दल? आणि मी चेअर कुणा परक्याला दिली आहे का? माझ्या मुलीलाच दिली आहे ना. अगं ठीक आहे, मुलीला दिली माहिती आहे, पण आत्ता द्यायची गरज होती का? तुझ्या पार्लर मध्ये ती काय पडून नव्हती चेअर, त्याच्यावर कामं चालू होती ना. हे बघा, त्या चेअरची तिलाही तेवढीच गरज होती आणि मला कुणा दुसऱ्याने ती चेअर तिला दिलेली नकोय. सरळ सरळ सांग ना, शिल्पीने दिली असती आणि तिची आत्या आहे ना, ती दिली असती तर ठीक आहे, काय फरक पडतोय? मला असं वाटतं की शिल्पीने मयुरीपासून लांब राहायला हवं बस. ताई हे बघ, मला मान्य आहे शिल्पी वाईट आहे, ती चांगलं वागत नाही, तिने कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या सगळ्यांनाच त्रास दिलाय. पण आपल्याला हेही विसरून चालणार नाही की ती मयूची आत्या आहे. हो अश्विनी, आणि शिल्पीनी कधीच काही चांगलं केलं नाही असं नाहीये ना. हे बघा, शिल्पीने मयूच्या बाबतीत जे काही केलं ना, त्यासाठी मी तिला कधीच माफ नाही करू शकत. तुम्ही जे बोलताय ते कदाचित बरोबर असेलही, पण आत्ता ह्या क्षणी मला असं वाटतंय की शिल्पीने मयूपासून लांब राहायला हवं बस. हे बघ ताई, या बाबतीत आम्हाला काहीच बोलायचं नाही, ॲटलिस्ट मला तरी. कारण तू जे काय सांगितलेस ना, त्यावर विश्वास बसण्यासारखंच नाहीये, कारण तू ते सिद्धच करू शकली नाहीयेस. विद्युत, म्हणजे तुला असं वाटतंय मी हे सगळं खोटं बोलते म्हणून? अगं नाही बाबा, कोणी इकडे म्हणत नाही की तू खोटं बोलतेस. तू कधी खोटं बोलत नाही हे आम्हाला माहिती, पण तुला हे सगळं सिद्ध करायला तुझ्याकडे पुरावा नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, गल्लत झाली असेल तुझी, एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि खरं सांगू, तुझा ना एक माइंडसेट आहे शिल्पीबद्दल विचार करायचा. तो माइंडसेट जर चेंज केला ना तरच काहीतरी होईल, नाहीतर तू याच प्रकारे तिच्याबद्दल विचार करत राहशील. ताई एक मिनिट, मला असं वाटतंय ना की तू या बाबतीत थोडा ओपन माइंडेड विचार करायला हवास. मी निघते, मला पार्लरला जायला उशीर होतो. काका, हुई, हे काय आलं वाघमारेंच्या घराला? हा बबन काका, मी पार्लर सुरू केलंय, माहितीये ना तुला? हा माहिती आहे, पण अगं घरात आल्यावर दचकायला होतं ग असं अचानक. मयूरी, तू एक काम कर, तू आहे ना आता इथे मस्तपैकी असा मोठा बोर्ड लिही, अश्विनी ब्युटी पार्लर. मला मुद्द्याचं बोलायचं राहिलं. मयूरी, काका कुठे? काका, काका, ते आतमध्ये. काका, अरे काय, कसला आरडाओरड? काका, माझं खूप महत्वाचं काम आहे, तुमचा हात माझ्या डोक्यावरती असू द्या. अरे तू आहेस की? नाही, अजून एकदा ठेवा. अरे काका, आमची क्रिकेटची मॅच आहे, आम्हाला खेळायला पिच नाहीये. तर तुम्ही जर का त्या सेक्रेटरीशी बोलला तर आम्हाला खेळायला पिच मिळेल, तुम्हाला तो नाही बोलणार नाही. मॅच कधी आहे तुमची? आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला पिच कधी कधी केव्हा कशी हवी आहे ते सांग. प्रॅक्टिस बुधवारी आहे, शनिवारी. एक मिनिट हे असं सांगू नको मला. तू व्यवस्थित कागदावर लिहून दे, म्हणजे सेक्रेटरीला दाखवायला बरं होईल ना. हा घे, कागद घे आणि पेन घे. सांगतो तोंडाने. अरे लिहून दे, असं नसतं. बरं ठीक आहे, देतो, 0 मिनिटात लिहून देतो. हा काका, पण पिच मिळालं पाहिजे. हा, हे बघ, व्यवस्थित लिही, सविस्तरपणे. अगं मयुरी, काय चाललंय हे? आजी, अगं माझ्या ना चेअरचा अभ्यास करून झालाय प्रॉपर, तर आता आपण पूजा करूया. अगं पूजा वगैरे हे सगळं कशासाठी? आजी, मग काय झालं, कोणती पण नवीन गोष्ट आपण घरी आणल्यानंतर त्याची पूजाच करतो ना. म्हणजे मान्य मला, ही चेअर जुनी आहे, आईने वापरली आहे आणि आईने पूजा पण केली आहे त्याची, पण पुन्हा एकदा पूजा करायला काय हरकत आहे? मयुरी, पूजेचं असू देत. अगं तुझा अगदी नवीन व्यवसाय असताना देखील तुला आईने ऑटोमॅटिक खुर्ची आणून दिली, किमान तिचा आभार तर मान. मी कुठे मागितले तिच्याकडे चेअर, तिने डायरेक्ट डिलिव्हरी केली. आता कुठे फोन वगैरे करून थँक्यू वगैरे म्हणत बस. तेच तर आहे, तू न मागता देखील तिला कळतं तुला काय हवंय, आणि म्हणूनच तिनं स्वतःची खुर्ची तुला आणून दिली. कळलं?
जेवायला काय करू? वरणफळ चालेल? मयुरी मला काहीही चालतं. झालं का पांड्या? चल आम्ही जाऊन येतो ग. मयू, आई कुठे आहेस? अगं मी कुहूच्या शाळेत पीटीएम ला गेले होते. आता मी पार्लरमध्ये आले. ओके ओके. काय झालं मयू? काही बोलायचंय का तुला? नाही बोलायचं असं काही नाही. मी आपलं सहजच म्हणजे ते वापरते मी, म्हणजे अजून सुरू पण नाही केलंय प्रॉपर वापरायला. एक मिनिट, कशाबद्दल बोलतेस तू आणि इतकी का गोंधळलीस तू? गोंधळले कुठे, मी बिझी आहे ग. एनिवे त्या चेअरसाठी थँक्स. मयू अगं सारखं सारखं काय थँक्स म्हणते तू? हे बघ, जे काही करतेस ना ते खूप मन लावून कर आणि खूप मोठी हो. त्या चेअरचा चांगला वापर कर. हा, ऑल द बेस्ट. आई मी जरा कामात आहे. ते कसं आहे माहिती, कस्टमरची एकदा लाईन लागली ना की थांबतच नाही. सो ठेवते. हा, बाय. काय ग, काय झालं? कुणाचा फोन होता? मयूचा फोन होता. शेवटी माझीच मुलगी आहे ना वेडाबाई. तिला ना ह्या प्रवासात अजून बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्या तिच्याच तिला शिकाव्या लागणार आहेत. हॅलो. हॅलो विद्युत, ऐक ना. अरे संजू आहे का तिकडे? मला जरा बोलायचं होतं. ऍक्च्युली काय झालं, पॅरेंट्स मीटिंग मधून आम्ही डिरेक्टली घरी निघालो आणि मग बोलणंच झालं नाही, फार गप्पाच झाल्या नाहीत आमच्या. सो मी विचार करते परत भेटावं आणि जरा गप्पा माराव्यात त्याच्याशी. तो असेल तर दे ना त्याला, आम्ही ठरवतो कधी भेटायचं ते. शिल्पी अगं संजू पडलाय थोडा, त्याला ताप आला. काय ताप? पण आम्ही भेटलो तेव्हा अजिबात ताप नव्हता, व्यवस्थित होता तो. हो, शाळेत जाताना ताप नव्हता त्याला, पण काल रात्रीपासून काही घसा दुखतोय वगैरे म्हणत होता. मग शाळेतून येताना डॉक्टरकडे गेलो आम्ही, त्यांनी मेडिसिन वगैरे दिलेत. ऐक ना, वातावरण ना खूप खराब आहे. लगेच त्याला हा माईंना सांग की त्याला ते सुंठ आणि गुळाच्या त्या नेहमी करतात ना गोळ्या, त्या द्यायला सांग. जरा घशाला बरं वाटेल त्याला. शिल्पी, माई आणि अप्पा 2 दिवस कुंदा मावशीकडे गेले. ऍक्च्युली मी तुला म्हणणार होते त्याला घेऊन बाहेर ये, पण आता ताप आलाय तर कसं सांगणार बाहेर घेऊन यायला? सगळाच गोंधळ झाला यार. शिल्पी, मी जरी संजूला तुला भेटायला घेऊन येऊ शकत नसलो तरी तू आई आहेस ना त्याची. तू त्याला भेटायला इथे कधी येऊ शकतेस. ठीक आहे, मी रनिंगला आले होते. मी घरी जाते, आवरते आणि लगेच येते. हा, आले. तोपर्यंत काळजी घे त्याची. ठीक. पंपे पुढे. शाबाश शाबाश श्रेयस, पुढे. अरे टाक ना. शाबाश. शॉट आहे. विकेट. आउट आहे भाई. आउट आहे. ए भाई 6 आउट आहे. काय आउट आहे? ए आपण बॉक्स क्रिकेट खेळतोय. हा, 6 आउट असतो इथे. मला माहित नव्हतं. चल. माहित नव्हतं काय? अरे मी मोठं क्रिकेट खेळतो, मला 6 मारायची सवय आहे. हा ठीक आहे, याच्या पुढे आउट आहे आता. चल चल. रेडी? चलो नीट खेळ. ए कॅच घे रे. विकेट. यस. आउट आहे, आउट आहे. ले माझी बॅटिंग दे. माझी काय आउट आहे? नो बॉल होता. ए भाई कसला नो बॉल? नो बॉल वगैरे काय नाही. रेडीचा डाव खेळू नको. ए तुझी बॅटिंग घे. बॅटिंग ए
नो बॉल नव्हता? अंपायर ना तू? हो, नो बॉल नव्हता. हा? म्हणजे आय मीन खरं सांगायचं झालं तर नो बॉलच होता. झालं? आईच्या गावात पप्पे, अरे काय खोटं बोल. घे बरं आईची शपथ. तुझं लक्ष होतं काय? आईची शपथ काय? अरे पण त्याचं लक्ष नव्हतं, तो फोन मध्ये होता तिथे. सांग बरं ग्राउंड मध्ये काय झालं? मी खरं सांगू का? मी खरं सांगू, ऍक्च्युली माझं लक्ष नव्हतं, मी मोबाईल मध्ये होतो. मग डेड बॉल. अंपायरचं लक्ष नव्हतं ना, डेड बॉल. हा हा करेक्ट. ए अंपायर आमचा नाही आहे, अंपायर कॉमन आहे. डेड बिन नव्हता. Out आहे तू. रडतो रे, मला खेळायचं नाही तुमच्यावर. घे ए, चल. मी रडत बिडत नाहीये. हा रडत बिडत नाहीये. आणि तो मान्य करतोय ना, तो मान्य करतोय, त्याचं लक्ष नव्हतं. हा ए भाई, तू आउट आहे, सरळ मान्य करायला शिक. हा हा मी खेळतच नाही, तुम्हाला काय करायचं? अरे ए श्रेय, ऐक 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 ऐक. ए भाई, अरे जाऊ दे ना. हा अरे थांब, तुझं काय मध्ये मध्ये. जा रे जा. त्यालाच म्हणतात रडीचा डाव. स्वतःची बॅटिंग उकली ना, असा मैदानातून पळ काढतोय. जा. मग कशाला आलेला घरी मस्के लावायला? श्रेयस, तुझी गरज आहे टीमला, गरज आहे टीमला. आता मी घरी जाणार आहे आणि परत येणार नाही, कळलं? चल. अरे यार श्रेया थांब ना यार. अरे तुला हे काय सगळं नवीन आहे का? ठीक आहे ना, जातोय तर जाऊ दे ना. एवढा काय भाव लावतोय त्याला? हा माहिती आहे बेस्ट प्लेअर आहे म्हणून एवढा मास खातोय. आणि तो बेस्ट प्लेअर नसताना आपण एवढा भाव पण दिला नसता. ए श्रेयस, इकडे बघ. ही बॅट आहे ना, फक्त माझ्याकडे होते बॅटिंगला. डबल सेंचुरी 200. 200. हे बॉल दे रे पंप्या. डबल सेंचुरी. यस. पांड्या, एक काम कर. 200 डबल सेंचुरी वगैरे खूप लांब. तू एक काम कर, 6 बॉल टाकतो, बॅटला बॉल लावून दाखव. ऍक्सेप्टेड. एक्सेप्टेड. चल कर बॅटिंग. टाक बॉलिंग. ए चला चला, बिल्डिंगला जा चला. फिल्डिंगला ला. तशी फिल्डिंग करायची गरज नाहीये, कारण बॅटला बॉल लागणार नाही. ओ. चल, लास्ट बॉल आहे तुझा, मारून दाखव. झाले 200 झाले. शे. बॉल तर लागत नाही बॅटला तुझ्या. हे 200 करणार दे. ठीक आहे ना. कधी कधी होतं असं. हो का? एवढं काय त्याच्यामध्ये? हा. हा? माहिती तू बेस्ट प्लेअर आहे, भारी खेळतो, फिल्डिंग बॉलिंग, म्हणून तुझा मास सहन करतोय. कळलं ना? तुझा कॉन्फिडन्स जाऊ नये म्हणून, तुला वाईट वाटू नये म्हणून मी मुद्दाम मासे खेळलो. थँक्यू व्हेरी मच. तू आता बॅटिंग कर. आता बघ तुला कसा परत नो बॉल वरती आउट करतो. म्हणजे मगाशी नो बॉल होता ना, मी उर्दूत सांगत होतो. पंप्या पंप्या, बॉल दे रे, बॉल दे. बॉल बॉल दे, बॉल दे, बॉल दे. ए अरे दे ना 50 तोला. तुझ्यासाठी लेफ्टी पण खेळू शकतो मी. चल टाक. पहिले रायटी खेळून दाखव. छान थकायला झालं रे बाबा. आता कधी पाठ टेकतो असं झालं मला. अहो मग एवढंच दमाला झालंय तर आराम करा ना, काम कशाला करत बसलाय? थोडं काम आहे ते करतो आणि मग झोपतो. ते खूप दिवसांनी खेळलो ना क्रिकेट, म्हणून जरा दमाला झालं. वय झालंय तुमचं. हे चल उगीच काहीतरी. वय काय झालंय? अहो कुहू तर दिवसभर खेळत असते. मग का खेळते ती तासन तास? कारण तिचा स्टॅमिना चांगला आहे. तिचा स्टॅमिना कोणामुळे चांगला आहे? तिच्या वडिलांमुळे. कारण त्यांचा स्टॅमिना चांगला आहे. म्हणून मी म्हातारा वगैरे नाही, सुपरमॅन आहे, सुपरमॅन. अच्छा मला सांग, ते मगाशी जेनिफर काय म्हणत होती? काही नाही, पार्लरचे सर्व्हिस रेट्स कमी करायला सांगत होते. असं सडनली का? म्हणजे बाकीचे पार्लर्स आणि स्पेशली मयूच्या पार्लरपेक्षा आपले रेट्स जास्त आहेत ना, म्हणून. बरोबर बोलते ती. आपल्याला जर कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल तर प्राइजेस कमी करावे लागतील. खरं सांगू का, ह्याच प्राइजेसवर माझे क्लायंट्स माझ्याकडे येत होते आणि यापुढेही येतील. माझे क्लायंट्स रेट्स बघून नाही तर माझं काम बघून माझ्याकडे येतात. अगं पण अश्विनी, हे बघा, तुम्ही मागे पण जेव्हा मला किमती वाढवायला सांगितल्या होत्या तेव्हा पण मी हेच म्हणाले होते. कुणाच्या सांगण्यावरनं मला रेट्स कमी करणं आवडत नाही आणि वाढवणंही आवडत नाही. नाही पटत तुम्हाला? बरं बाई, तुला जे करायचं ते कर. तुझा बिझनेस आहे, तुला जास्त माहिती असेल त्याच्याबद्दल. तुला योग्य वाटेल ते कर, ठीक आहे?
चला मी पण काम बंद करतो. पाठ जाम दुखायला लागली आहे. पांड्याच्या नादी लागायला नाही पाहिजे कुठे क्रिकेट बिकेट. थँक्स. ऍक्च्युली तू आलीस म्हणून संजू इतक्या शांतपणे झोपू शकला. संजू तुला खूप मिस करतो. आय नो, मी पण खूप मिस करते त्याला. तुला माहितीये आज मी जरी संजूसाठी आले असले तरी मला तुझा राग नाही येते. सडनली इतका चेंज? नाही, सडनली नाही. संजूच्या स्कूलच्या बाहेर तुला आणि बहिणीला बोलताना ऐकलं मी. माझ्या बाजूनेही बोलत होतास तू. मी इतकी वाईट नाहीये हे तुझ्या तोंडून ऐकताना बरं वाटलं. विक्रम, बोल विक्रम. हो हो, ऐक ना, आपण हे उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटल्यावर बोलूया. नाही, हा म्हणजे जरा बिझी आहे. हो, बाहेर आली आहे एके ठिकाणी. ओके, बाय. शिल्पी, तू ना इतकी वाईट नाही आहेस, मला माहिती आहे. मी तुला ओळखतो अगं पूर्वीपासून. पण या मध्यंतरीच्या काळात काय झालं ना, तू अशी का वागायला लागलीस मला माहित नाही. काय रे, ह्या फ्रेम मधला फोटो चेंज नाही केलास तू अजून? नाही करावं असं वाटलं. छान फोटो हा आपल्या दोघांचा. आणि हो, मी किती वेळा सांगितलं होतं तुला हे बेडशीट नको वापरूस, जुनं झालंय. तू ऐकत नाहीस माझं. फेकून द्यायला सांगितलं होतं ना मी तुला. कारण ही चादर जेव्हा मी अंथरली ना तेव्हा मला अडवायला तू नव्हतीस ना. विद्युत, खूप दिवसांनी मी इकडे येतेय. असं ओळखीचं आहे सगळं, परिचयाचं आहे, पण तरी वेगळं वाटतंय, चेंज्ड. म्हणजे माझंच आहे हे सगळं. आय मीन होतं, पण काहीतरी वेगळं, काहीतरी बदलल्यासारखं, काहीतरी परकं वाटतंय. शिल्पी, आपल्या नात्याला लागलेला टॅग फक्त बदललाय, बाकी काही बदललेलं नाही. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की आपल्या दोघांना या फेज मधून कधी जावं लागेल. म्हणजे सेपरेट होणं वगैरे. म्हणजे मी तुझ्यावरती चिडून गेले होते माहेरी, तिथे 2 वर्ष राहिले सुद्धा. पण आपल्या दोघांना माहिती होतं की हे टेम्पररी आहे. परत आपण एकत्र येणार आहोत. पण त्यानंतर जे काही घडलं सगळं, आणि डिवोर्स वगैरे, आणि या सगळ्यामध्ये संजूला जे काही वाटून घ्यावं लागतंय ना, खूप वाईट वाटतं मला. सगळ्यांना फार असं वाटतं विद्युत की शिल्पी खूप वाईट आहे, ती लोकांना त्रास देते. एका अर्थी ते असेल, पण खरं असेल, मी देत असेल त्रास, किंवा माझा होत असेल लोकांना त्रास. पण तू विचार कर ना, ज्या मुलीच्या बाबतीत एकाच वेळी डिवोर्स होतो, मुलाची कस्टडी जाते, काय तिच्या आयुष्यात आता, किंवा कोण आहे तिच्या सोबत, खूप एकटं वाटतं मला, खूप वाईट वाटतं मला. तुला नाही समजणार. शिल्पी, हे बघ, कोर्टाच्या जजमेंटने जरी आपण सेपरेट झालो असलो ना, तरी तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी आहे. आपण नवरा बायको म्हणून जरी एकत्र नसलो तरी
मित्रमैत्रीण म्हणून असू शकतो ना, आणि चांगला मित्र म्हणून मी तुझ्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. ट्रस्ट मी.